देवाला चालते की नाही म्हणाले. ज्या देवतांना कुणीही स्पर्श केलेला चालत नाही, फक्त तिथले पुजारी किंवा तिथले महाराजच देवतांना स्पर्श करतात, अशी अनेक देवस्थान आपल्या भारतात आहेत. त्यांच्या पोटात विष्ठा असते की नाही बोला म्हणाले. विष्ठा सगळी स्वच्छ करून कोणीतरी देवाजवळ जातो का? समर्थांची ओवे दासबोधात झाला राव अथवा रंक पोटी विष्ठा चुकेना. जरी निर्मळपणे काढू जाता तरी देह पडेल अवचिता. अशी ती विष्ठा देवाला का चालते याचा विचार केलाय का म्हणाले कधी? म्हणलं नाही. ती चैतन्याबरोबर असते म्हणून. पोटामध्ये विष्ठा असते, त्याच्यावर आपण सोवळं गुंडाळतून देवाला शिवतो आणि दुसऱ्याला म्हणतो आम्हाला शिवू नका. हे म्हणाले किती सूक्ष्म आहे मुद्दा. ज्या क्षणाला चैतन्य देहाचा त्याग करतं, नीट आहे का, ज्या क्षणाला ते चैतन्य आपल्या देहाचा त्याग करतं, त्या क्षणाला आपल्या देहाला सुद्धा कोणी शिवत नाही. म्हणजे आपल्याला जी काही जगात किंमत आहे ती त्या भगवंतामुळे आहे, त्या सच्चिदानंद तत्वामुळे आहे. एवढं कळायला काही फार अक्कल पाहिजे का म्हणाले. पण त्या परमात्म्याची, त्या सच्चिदानंद स्वरूपाची आणि आपली ओळख व्हावी याकरता कोण प्रयत्न करतं? दुःखी असायचं कारण आनंदाकडे पाठ केली आहे. तुकोबांचा अभंग आहे. तुकोबा एका ठिकाणी असं म्हणाले की देव केला पाठीमोरा त्याला विघ्न येती 12. देवाकडे पाठ केली की अनेक विघ्न येणार आहेत आणि सगळ्यात मोठं विघ्न आपण दुःखी होतो. आणि म्हणून ते आम्हाला सांगत होते की विचार करा, विष्ठेला सुद्धा आपण शिवलो तर आंघोळ करत नाही, हातपाय तोंड स्वच्छ धुतो फक्त. पण शवाला शिवलो, प्रेताला शिवलो तर आंघोळ करतो. इतकं वाईट परिस्थिती आपल्या देहाची होते ज्यानं त्याग केल्यावर. त्याची आणि आपली ओळख कधीतरी करून घ्या. तो महापुरुष विचार करत होता झोपल्या झोपल्या 90त काय विचार करावा लक्षात घ्या. आणि तो 90त गेल्यावरच करावा, आधी करू नये. असं आहे का? असा आयुष्यभर केला असेल तर 90त येतो. हा विचार जर आयुष्यभर केला नसेल तर 90त असा विचार येणार नाही. विचारच करू की नाही कोणाष्टक, म्हणले अल्झायमर झालाय, कसला विचार करणार. सांगण्याचा भाव असा, आम्ही सगळ्यांची ओळख करून घेतो. नाही, माझ्या एका मित्राने नरेंद्र मोदींबरोबर फोटो काढला आणि लगेच पाठवून दिला व्हॉट्सअपवर. मी त्याला विचारलं, त्या नरेंद्र मोदींना ज्यामुळे किंमत आहे त्यांच्यातल्या परमात्म्यामुळे, त्याची कधी ओळख करून घेतलीस का? कशा करता? काय आम्ही मोठ्या लोकांच्या बरोबर स्वतःचे फोटो काढून सगळीकडे पाठवतो? हे चूक आहे बरोबर आहे याच्याबद्दल मला निरूपण नाही करायचं. या सगळ्या जगाला चालवतो, पृथ्वी अशी गोल फिरवतो, सूर्य चांगला आकाशात प्रकाशित करतो, असं सगळं जो करणार आहे, तुम्हाला आम्हाला आनंद देणार आहे, आनंदाचं सगळ्यात महत्वाचं कारण असणारा भागवताचा सुरुवातीचा प्रधान विषय, त्या महत्वाचं कारण असणाऱ्या परमात्म्याला नमस्कार आहे. सच्चिदानंद रूपाय. पुढं सांगितलं विश्वोत्पत्त्यादि हेतवे. 32 अक्षरांचा हा श्लोक आहे. त्यातली पहिली 8 अक्षर भगवंताचं स्वरूप वर्णन करणारी आहे. पुढली 8 अक्षर भगवंताचं सामर्थ्य वर्णन करणारी आहे. आता हे सच्चिदानंद रूप पाहिला. आता पुढचा मुद्दा काय आहे? विश्वोत्पत्त्यादि हेतवे. हे विश्व निर्माण करणारा, हे विश्व सांभाळणारा आणि यथाकाली विश्वाचा विनाश करणारा असा जो कोणी आहे त्याला नमस्कार आहे. आपण गॉड म्हणतो ना, गॉड, जी ओ आणि डी हे 3 कार्याकरता 3 नावं आहेत. जी फॉर जनरेशन, ओ फॉर ऑपरेशन आणि डी फॉर डिस्ट्रक्शन. GOD. विश्वोत्पत्त्यादि हेतवे. आणि ते असं लीलया करतो, सहज करतो. वैज्ञानिकांच्यात आजही थोडासा मतभेद आहे, पण जे वैज्ञानिक पुढे आहेत ते म्हणतात नाही, या जगामध्ये हेतुमत्ता आहे. 17वे शतक जोपर्यंत होतं तोपर्यंत वैज्ञानिकांचं मत असं होतं, द वर्ल्ड इज ॲन ॲक्सिडेंट. आपोआपी आहे जग, म्हणजे अपघातानं निर्माण झालंय. पण 18वे शतक
अल्बर्ट आईन्स्टाईनचा उदय झाला आणि आईन्स्टाईननं अनेक असे वैज्ञानिक एकत्र जमवले आणि त्यानं या विषयावरती अनेक ग्रंथ लिहिले. 2 ग्रंथ मलाच माहिती आहेत, आपल्यालाही मिळू शकतात. एका ग्रंथाचं नाव आहे सायन्स, फिलॉसॉफी अँड रिलिजन आणि एका ग्रंथाचं नाव आहे द ग्रेट डिझाईन. सगळ्या विश्वाबद्दल, आकाशगंगेबद्दल इतके उत्तम लेख त्यांनी एकत्र केले. सर जेम्स जीन्स बोललोय मी केव्हा तरी म्हणून रिपिटेशन टाळण्याकरता आता मी फक्त त्याचा उल्लेख करतो. सर जेम्स जीन्स नावाच्या एका खगोलशास्त्रज्ञाचा उल्लेख त्यानं केलाय आणि तो असं म्हणतो ही संपूर्णच्या संपूर्ण विश्वामध्ये जी शिस्त आहे त्या शिस्तीला काहीतरी कारणीभूत असलं पाहिजे, कारण असलं पाहिजे. समथिंग इज देअर असं तो म्हणतो. त्याचं एक वाक्य छान आहे, आय एम अ डीपली रिलिजियस मॅन. आईन्स्टाईन असं म्हणतो की मी एक निष्ठावान धार्मिक वृत्तीचा मनुष्य आहे. सगळा उल्लेख नको, पण काहीतरी हेतुमत्ता, हा नॅपकिन बनवायला काहीतरी कारण असेल ना, कुणीतरी बनवणार आहे आणि काहीतरी मूलद्रव्य आहे, मटेरियल आहे, कापूस म्हणा किंवा असं काहीतरी आहे. मग साधा मुद्दा आहे, हे विश्व बनायला पण काही नव्हतं असं होतं ना. आजचं विज्ञानही सांगतो ना काही नव्हतं असं केव्हा तरी होतं ना. मग कसं काय झालं हे? तर मोठा आवाज आला, बिग बँग. विज्ञानाचा आणि असा विज्ञानाची प्रगती होतीये. विज्ञान हे कसं आहे सांगू का, लहान बाळ असतं की नाही, लहान बाळाचं आपण कौतुक करतो. आता आमचा बंडू बोलायला लागला. काय बोलायला लागला? प प प प प. हे काय बोलायला लागला का? चालायला लागला म्हणजे 4 पावलं चालतो. पण अगदीच जो आडवा होता तो आता उभा राहायला लागला. काहीच बोलत नव्हता, तोंड उघडत नव्हता, तो प प म्हणायला लागला. कितीतरी आपल्याला हे उल्लेख सापडतील विज्ञानाचे की त्या उल्लेखानं आपण विचार करू शकतो की किती आपण प्रगत होतो. त्याच्या तपशिलात जायला नको. मला मुद्दा एवढाच सांगायचा आहे की हा नॅपकिन बनवायला काहीतरी मटेरियल लागत असेल आणि एखादी कंपनी, एखादं मशीन व्यवस्था लागत असेल, तो इतकी मोठी पृथ्वी, जी पृथ्वी आपल्या एका आकाशगंगेच्या तुलनेमध्ये फोडणीतल्या मोहरी एवढी पण नाहीये. आपल्याला झालंय फिजिक्स मध्ये हे सगळं. आपली आकाशगंगा म्हणजे त्याचं वाक्य असं आहे, आपली एक आकाशगंगा केवढी आहे तर म्हणाले ती फुगलेल्या पुरी सारखी आहे. पुरी भाजी खातो ना आपण, त्यातली फुगलेली पुरी असते. मग त्यात अनेक धूमकेतू आहेत, अनेक ग्रह आहेत, अनेक तारका आहेत, सूर्यमाला आहेत आणि एक आकाशगंगा आपली. तर त्याची 2 टोकं कल्पना केली तर या टोकावरून या टोकाला एक यान असं निघावं लागेल जे 1500 कोटी माइल्स पर आवर एवढ्या वेगानं निघावं लागेल. 1500 कोटी माइल्स पर आवर. त्याला दुसऱ्या टोकाला पोहोचायला फक्त 700 कोटी वर्ष लागतील असं त्या सर जेम्स जीन्सने म्हटलं. तो म्हणतो म्हणजे वाटेत किती पिढ्या होतील, अन्न किती घ्यावं लागेल, म्हणजे शिक्षक वर्ग घ्यायला लागेल शिकवायला आणि त्यांनी पोरांना हेच शिकवायचं की काय शिकवायचं. आणि एक वैज्ञानिकांचे पोरं आणि जरा जास्त लोक घ्यायला लागतील कारण झाले नाही पोरं, अन्न धान्य अमकं तमकं, किती विचार करायचा नुसता. तो म्हणतो एका आकाशगंगेच्या तुलनेमध्ये आपली पृथ्वी ही आपल्या शरीराच्या तुलनेत धुलीकणा एवढी पण नाहीये. आपलं शरीर आणि धुलीकण, मग त्यातला आपला खंड केवढा, आपलं गाव केवढं, आपलं राज्य केवढं, आपली पेठ केवढी, काय आपल्या राज्यातलं आपलं गाव, आपली पेठ, आपलं घर, आपल्या घरामध्ये आपली खोली केवढी आणि आपल्या खोलीमध्ये इतर काही खोली असेल ती केवढी. विचार करायला तसं काही गुडघा दिला नाही, फक्त मेंदूच दिला. म्हणजे विचार करायला बाकी सगळे सेन्सेशन घेतात पण विचार करायला फक्त एवढाच मेंदू दिलाय, तोही आम्ही नीट वापरीत नाही. त्याचं वाक्य आहे, गॉड मस्ट बी अ ग्रेट मॅथमॅटिशियन. काय चंद्र बरोबर फिरतोय आणि फक्त पृथ्वीभोवती फिरत नाही, शनीभोवती 4 चंद्र आहेत, गुरुचे आहेत, हर्षल आपल्यापेक्षा मोठा ग्रह आहे, लांब लांब आहे. आता परवा एक 15 दिवसापूर्वी बातमी होती की अजून एक गुरु सापडला. अजून हे सगळं सापडत आहे म्हणून आपल्या पूर्वजांनी त्याला एका नावात बांधला, अनंत कोटी ब्रह्मांड नायक. बस काय नाव आहे, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक. हे सगळं बनवणारा कोण आहे तर तो परमात्मा. विश्वोत्पत्त्यादि हेतवे. सामर्थ्य
आणि सामर्थ्य कशात आहे? हे सगळं निर्माण करतो, पण निर्मितीनंतर त्याला याचा मोह नाही. त्याची लीला का? लीला म्हणजे खेळ. जिथे मोह नसतो त्याला खेळ म्हणतात. असं लिहिलं यावं, असं सहज चुटकी सरची सहज, मी त्याचं टेन्शन येतं कामा नाही. बापरे आता कसं काय करायचं? लिहिलं या सहज. लीला याचाच अर्थ सहजपणे, सहज. आणि सहजपणाचा काय निकष आहे? निर्मितीनंतर मोह नसेल तर ते सहज आहे. आपलं सामर्थ्य अफाट असेल तर मोह होणार नाही ना. नाही तर निर्मिती केली, भाग केला, मी केला, मी केला, मी केला, मी केला, मी केला, प्रवचन मी केलं, मी केलं, म्हणजे एखादी गोष्ट करा आणि विसरून जा, इतका सहजपणा त्याच्यामध्ये आहे. इतकी उत्पत्ती करतो. पण ब्रह्मदेव म्हणतो का नाही, जरा कोहिनूर हिरा चांगलाच झाला तो मी माझ्या गळ्यातच घालतो, लंडन मध्ये नको ठेवायला. नाहीतरी भारतीयांना काही गरजच नाहीये. असं कधी त्याला मोह आहे का त्या कोहिनूर हिऱ्याचा? या जगात कशाचाही मोह नाही त्याला. म्हणून विश्वोत्पत्त्यादी हेतवे, उत्पत्तीनंतर मोह नसणे हे लीलेचा पहिला निकष आहे. खेळाचा पहिला निकष काय असेल? निकष म्हणजे काय म्हणता तुम्ही त्याला? कळायला, हा, ठोकताळा म्हणतात. चेक करायचं असेल तर कसं करायचं? अगदी सहज. मी प्रवचन केल्यानंतर मला प्रवचनाचा जर मोह असेल, मी म्हणजे काय, माझं म्हणजे काय, असं जर मला वाटत असेल तर त्यात सहजता नाही. अगदी साधेपणा. आपल्याला माहिती असेल ज्या समर्थांच्या या पादुका आहेत या देशमुखांच्या घराण्यात दिलेल्या आहेत समर्थांनी. देशमुख म्हणजे कोण? आपल्याला सी.डी. देशमुख माहिती आहेत, भारताचे पहिले अर्थमंत्री, ज्यांच्यामुळं कामगार विमा अमके तमके हे पास झालं. तर त्या सी.डी. देशमुखांची आई सुद्धा देशमुखांच्याच घराण्यातली होती. म्हणजे त्यांचं आडनाव देशमुख होतं. त्या आईच्या घराण्यात या पादुका होत्या. हे सी.डी. देशमुख असे होते, लहानपणी जेव्हा जायचे वर्गामध्ये, परीक्षेला जायचे, तेव्हा ते असं लिहायचे. म्हणजे असं असतं ना की प्रश्नपत्रिकेत वरती लिहिले असतं 7 प्रश्न दिले आहेत, कोणतेही 7 उत्तरे लिहा. 7 उत्तरं लिहा, 7 पैकी 5 लिहा. और असतात बघा, ऑप्शन्स असतात की याच्याऐवजी हे करू शकतो आपण. हे सगळेचे सगळे लिहायचे आणि वरती एक उल्लेख करायचे 7 उत्तरे लिहिली आहेत, कोणतेही 5 तपासा. आणि सगळ्यात 99 मार्क. आणि असे अखंड त्यांचे पेपर्स अजून युनिव्हर्सिटीने जपून ठेवलेत कसं लिहावं. ते म्हणले पहिला आलो. हो का, मी येणारच होतो म्हणले. सहज. किती सहजता असेल. त्यांनी बुद्धी नीट वापरली, त्यांनी ते सिरियसली घेतलं आणि तरी सुद्धा सिरियसली, सिन्सिअरली आणि तरी सहज. याचा अर्थ त्यांनी सामर्थ्य वापरलं. विश्वोत्पत्त्यादी हेतवेबद्दल बोलतो. इतकं अवाढव्य विश्व ज्याचा थोडासा उल्लेख आपण केला, अंदाज करू शकत नाही असं अनंत मोठंच्या मोठं विश्व निर्माण करून त्याला यामध्ये मोह नाही. दुसरा मुद्दा, सांभाळ करतो. सांभाळ करतो पण त्याला यामध्ये अहंकार नाही. लीलेचा दुसरा निकष, सांभाळतो. कोण सांभाळतोय? कालच म्हणलं योगेश बुवांना, म्हणलं विमानात आता ऑक्सिजन कमी झालं तर आपण काय करू शकतो? कोणी नाही. मशिनरी सगळी बरोबर आहे पण बंद पडली, आपोआप कुठलं तरी काहीतरी झालं बंद पडली. काय करू शकतो आपण? ऑक्सिजन मध्ये ऑक्सिजननी हा देह चालावा ही व्यवस्था कोणी ठेवली? ती पृथ्वी चालली, मध्येच असा लाडू फुटल्यासारखी फुटली. तसंही पाणीच जास्त आहे ना, 2/3 पाणीच आहे ना. काही पण होऊ शकतं, पण तरी तो लाखो वर्ष सांभाळतोय. सूर्याने असं उगवावं म्हणजे सूर्य एका ठिकाणीच आहे, पण आपल्या सोयीकरता आपण स्थिर धरतो म्हणून सूर्य उगवला असं वाक्य आहे. आपल्याला माहिती तरी आपण सूर्य उगवलाच म्हणतो ना, कारण आपल्याला आपण स्थिर धरतो. असं सूर्यापासून अमुक अमुक मिळावं आणि हरितद्रव्य मिळावं आणि ते शेती पिकावी, हे कोण करतोय? आपण करीत नाही होते. आपल्या शरीरामध्ये रक्ताभिसरण चालू आहे, ते आपल्या आज्ञेनं चालू आहे का? आपल्याला काहीही विचारलं जात नाही. मृत्यू आपल्याला विचारून येत नाही, जन्म आपल्याला विचारून होत नाही. म्हणून हे चालवणारा कोण आहे?
तर तो विश्वोत्पत्त्यादी हेतवे. फार सुंदर अभंग आहे आमच्या तुकाराम महाराजांचा. वृक्षाचे ही पान हाले ज्याची सत्ता, वृक्षाचे ही पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे, राहिली अहंता मग कोठे. अहो एवढंच काय, आपला अहंकार सुद्धा तोच चालवतो. मी म्हणजे काय हे पण तोच. पण ज्या क्षणाला तो गेला त्या क्षणाला मी म्हणजे काय काय त्याचा हात पण दुसऱ्याला उचलून ठेवायला लागतं, पाय फोल्ड दुसऱ्याला करावे लागतात आणि ते लवकर करावे लागतात. एकदा कडक झाले की नाही होत. असं त्यातला विनोद जरी सोडून दिला तरी बोलण्याचा भाव, हे सगळं विश्व सांभाळतो. अन्न होतो, अन्न होतो. एक तरी पदार्थ असा आहे का जो आपण निर्माण केलेला खायला चालतो? माणूस काहीतरी निर्माण करू शकतो का? गहू तांदूळ जे काही आपण खातो ते सगळं ईशनिर्मित आहे, जीवनिर्मित काही नाही. त्यातला आपण उसातली साखर तयार करू, पाणी आणू, लिंबू पिळू, सरबत करू, हे करू, आपण मिक्सिंग करू शकतो. पण निर्मिती सगळीच्या सगळी अन्नाची भगवंतानी केली. पोटामध्ये पचवायची ही व्यवस्था भगवंताची, त्याचं शरीरात रूपांतर करायची व्यवस्था ही भगवंताची आहे. अशा प्रकारे सगळ्याच्या सगळ्या प्राण्यांचे देह, जड वस्तू असतील नाही तर चल वस्तू असतील, हे सगळं चालवणारी जी शक्ती आहे, विश्वोत्पत्त्यादी हेतवे, हे सगळं चालवतो. पण त्याला अहंकार आहे का कधी? आम्ही थोडंसं काही एखादी फॅक्टरी चालवत असू तर केवढा अहंकार असतो. त्याला सांग मी पैसे दिले, फुकट आलाय का तो इथं? लगेच अहंकार होतो. एखादा घराचा मुख्य असतो ना, तो पैसे मिळवून आणतो आणि घर चालतं. त्याला असं वाटतं मी घरी आल्याबरोबर लोकांनी मला अटेंड करावं. मी पुण्यात गेलो की मला असं वाटतं माझ्या चपलांचा आवाज आला की मुलांनी लगेच अभ्यासाला बसावं. बाबा आले, बाबा आले. बायकोनी गेल्याबरोबर लगेच चहा समोर ठेवावा आणि चहा पिता पिता आज कुठली भाजी करू. हे अहंकाराचे होतं काय? लक्षात घ्या, माझी केलेली स्तुती मला आवडते, या आवडायचं कारणच अहंकार आहे. माझी स्तुती मला का आवडते, त्यांची का नाही आवडत? सूक्ष्म विचार एवढा करायला मनुष्याला वेळ नाहीये. पण खरोखरीच विचार जर करत गेलो तर एवढं विश्व चालतं पण त्याला अहंकार नाही. माझ्यामुळे हे चालतं असं कधी वाटलं का हो त्याला? अहो इतका तो दयाळू आहे की स्तुतिप्रिय आहे बरं का तो. पण स्तुतिप्रिय म्हणजे तुमच्या माझ्या शंकरांपेक्षा विष्णू म्हटला मोठा असं म्हटलं तर विष्णूला बरं नाही वाटत. शंकरांना का कमी म्हणतो? आमची स्तुती दुसऱ्याच्या निंदेशिवाय परिपूर्ण होत नाही. त्यांच्यापेक्षा तुमचं कीर्तन आवडलं असं म्हटलं की जास्त बरं वाटतं. फार तो आणि आम्ही यांच्यात काय फरक काय असेल तर लक्षात घ्या. विश्व निर्मिती करतो पण मोह नाही, विश्व पालन करतो पण त्याला कणभरही अहंकार नाही. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा काळजीपूर्वक, विश्वाचा यथाकाली विनाश करतो पण त्याला शोक नाही. एक वेळ अहंकार टाकणं सोपं आहे, एक वेळ मोह सोडणं सोपं आहे, पण शोक हे केव्हा तरी नाहीच होणार आहे. ही कल्पना सुद्धा किती असह्य आहे, नको वाटतं. म्हणून तर जीवनात ही घडी रडगाणं तेवढं त्याच्यावरच निघालंय. ते रडगाणच आहे वेदांच्या दृष्टीनं. तर रडगाण जीवनात ही घडी अशी जर राहू दे, नाही राहणार आहे माहितीये म्हणून तर म्हणतायत ना. माझं शरीर केव्हा ना केव्हा जाणार आहे. मी ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांचं शरीर जाणार आहे. मी ज्यातून सुख उपभोगतो ते सगळंच्या सगळं केव्हा ना केव्हा जाणार आहे. ही कल्पना किंवा ही वाक्यरचना सुद्धा नको वाटते. इतके आम्ही असे सेंटिमेंटल झालोय. अशाश्वतानी शाश्वत असावं असा आग्रह वाढला आणि म्हणून आम्ही देव आणि आम्ही यांच्यात फारकत झाली. देव कसा आहे, विश्वाचा विनाश करतो पण शोक नाही. असा सहज पृथ्वी मोडून टाकते. लहान मुलांनी खेळ मांडावा आणि खेळ मोडावा, त्यांना काही शोक होतो का?
किती किती प्रयत्नांनी त्यांनी सगळी ते गाडी विडी लावलेली असते. आणि इतक्यात जर काही तिकडे कार्टून सुरू झालं, आई सांगते बाळा तसं नाही जायचं, ते सगळं नीट ठेव, तो भराभर भरतो बघा. किती छान ना, छान उदाहरण आहे. इतक्या सहजपणानं भरतो. असा मला व्हॉट्सअपवर फार छान मेसेज आला, खूप मला आवडला तो. फार म्हणाले लहान मोठेपणाचा अहंकार आणि न्यूनगंड बाळगू नये, पण बुद्धिबळ संपल्यानंतर सगळी प्यादी एकत्रच भरली जातात. किती छान ना. आजान प्याद सगळं घोडान गाढवण ते काय हत्ती सगळं एकत्र एका टबड्यात. तसं सगळं विश्व डिस्ट्रॉय करतो. समर्थांचा मृत्यू निरूपण वाचून बघा सगळं. आणि असं सहज करतो तो, सहज. डोळ्याची पापणी मिटून उघडते एवढ्या वेळात तो निर्माण करू शकतो, तेवढ्या वेळात तो नाहीसही करू शकतो. आशाचा विचार चाललाय. विश्वोत्पत्त्यादी हेतवे. एक 10 मिनिटं आहेत ना अजून. किती वाजेपर्यंत? तसंही 5:45 सुरू झालंय. एवढा विचार पुढचा बघू आणि थांबूया. म्हणजे प्रत्यक्षात उद्या आपल्याला महात्म्याला उद्या सुरुवात करायची. उद्या तत्वज्ञान नाही, आधीच सांगून ठेवतो, म्हणजे तुम्ही याल निश्चित. हेच परत उद्या ऐकायचं काय असं नाही. थोडी बुद्धी सूक्ष्म करायला पाहिजे, अगदीच वरवर नको. हे चिंतन तुम्ही जाता येताही करू शकता बघा. नाम घ्यायचं तर हातात माळ घेऊन बसायला पाहिजे. पूजा करायची तर सगळं साहित्य पाहिजे. पण आत्ता जे तुम्ही ऐकलं ते तुम्ही जाता येता उठता बसता कार्यकरिता करू शकता ना. अगदी आडवे जरी बेडवर पडलो, अत्यवस्थ असलो तरी हा विचार आपण करूच शकतो. असा हा परमार्थ आहे. समर्थ म्हणाले याचं चिंतन करा. चिंतन हाच फक्त परमार्थ आहे, लक्षात घ्या. कर्म हा परमार्थ नाही. वेदामध्ये कर्म निंदा नावाचा भाग येतो. कर्म सगळी करूया, पण कर्म नावाचा परमार्थ, परमार्थात सूक्ष्मता फार महत्वाची आहे. आणि ती सूक्ष्मता बुद्धीनी येते, आणि ती भावयुक्त बुद्धीनी येते. उलट थोडंसं असं आहे की भावयुक्त बुद्धी निर्माण झाली ना की कर्म एखाद वेळेस चुकलं तरी क्षम्य आहे. चुकीचं कर्म सुद्धा भगवंत मान्य करून घेतो. नुसते कर्म नीट करा हे सांगायला नाही परमार्थ. म्हणून याचा थोडासा चिंतनाचा भाग थोडासा डाउनलोड करून घ्या ते. आणि ज्यांचा डाउनलोड आहे त्यांनी अपडेट करा. पुढचा मुद्दा तापत्रय विनाशाय. 3 प्रकारच्या तापांना नाहीसा करतो. पहिल्या चरणामध्ये सच्चिदानंद रूपाय असं म्हणताना भगवंताचं स्वरूप सांगितलं. तो कसा आहे? सतरूप, चिद्रूप आणि आनंद रूप. दुसऱ्या 8 अक्षरामध्ये त्याचं सामर्थ्य सांगितलं. काय करू शकतो? तर विश्व निर्मिती करू शकतो, विश्वाचा सांभाळ करतो, यथाकाली विश्वाचा विनाश करतो. पण असं आहे स्वरूप आणि सामर्थ्य म्हणजे तो किती मोठा आहे सांगितलं. स्वभाव कसा आहे त्याचा? जावई बघताना आपण स्वभावही बघतो की नाही? पहिल्यांदा रूप बघतो, दिसतो कसा? कुठला खान दिसतो? हल्ली लोकांचे आयडॉल्स ते खानावळ झाली घराची. अक्कल नसली तरी चालेल. काय आहे, दारूच्या पिपात जे बुडाले त्यांनी चारित्र्य अजिबात ज्यांच्याजवळ नाहीये त्यांची पूजा सुरू आहे. दुःखाचं कारण लक्षात घ्या. फार महत्वाचं. धर्माची, कर्माची, चांगलं वागण्याची पूजा करा. पूजा करा म्हणजे अंतःकरणात आदर बाळगा, म्हणजे आपोआप तुम्ही चांगले व्हाल. गीतेतला विषय आहे, गीतेतला पहिला अध्याय. भीष्मांनी, कौरवांच्या बाजूने भीष्मांनी सर्वप्रथम शंखनाद केला. शंखनाद म्हणजे स्टार्ट, बिगिन्स, बॅटल बिगिन्स, सुरुवात होते, युद्धाला प्रारंभ होतो. ते शंख इतके मोठे होते की एक एक शंख ठेवायला एक एक रथ होते. त्या पलीकडच्या रथातला शंख दे रे म्हणजे एवढा मोठा शंख असायचा. आणि तो वाजवायचा. एवढासा शंख वाजत नाही, कुई करून असतो. आणि हा पण फुफ्फुसच अशी करून टाकली, 2 जिने चढली की संपलं. तर तो भीष्मांनी इतका भयंकर नाद केला. भीष्म किती पराक्रमी आहेत माहितीये का? भीम, अर्जुन, गोपालकृष्ण, धर्मराज या सगळ्यांपेक्षा भीष्म पराक्रमी. एकट्याने महान युद्ध जिंकली आहेत. अष्टवसूंपैकी एक. इतके महान आहेत पराक्रमाच्या दृष्टीने.
पण पांडव घाबरले नाहीत असं वर्णन आहे. पण पांडवांच्या बाजूने ज्या क्षणाला हे सुरू झाला, श्लोक असा आहे, सघोषो धार्तराष्ट्राणाम हृदयानी व्यदारयत. हृदयानी व्यदारयत म्हणजे सगळे कौरव आणि कौरवांच्या पक्षातले घाबरले. ते भीष्मानी ज्यावेळेला वृकोदर नावाचा शंख वाजवला, पांचजन्य नावाचा शंख भगवान गोपालकृष्णाने वाजवला, देवदत्त नावाचा शंख अर्जुनाने वाजवला, घाबरून गेले. आणि याचं कारण सांगताना ज्ञानोबा म्हणाले, याचं कारण, भीती का वाटली याचं कारण, एकमेव कारण, चुकीच्या लोकांना आदर्श मानत होते कौरव लोक. दुर्योधन वाईट आहे ना, द्रौपदीला म्हणतोय ना माझ्या मांडीवर बस, अशाची बाजू घेतली आहे म्हणून भीती वाटली. लक्षात घ्या. काही की पक्क अभिनयाचा आनंद जरूर घ्या, पण चारित्र्य नावाच्या गोष्टीला काही किंमत आहे. ती आपल्या धर्मानं दिलेली सगळ्यात मोठी किंमत आहे, हे लक्षात घ्या. जर आपल्याला दीर्घकालीन मोठं यश मिळवायचं असेल तर पतीला परमेश्वरच माना. गुरुचरित्रातला 31वा अध्याय वाचून बघा. ती जर पाऊल टाकते, पतिव्रता नुसतं पाऊल टाकते तर पृथ्वी घाबरते असं वर्णन आहे. ही मला शाप देईल का काय अशी पृथ्वी घाबरते. मला सगळ्या ट्रॅडिशनल गोष्टीकडे जायचं नाहीये, मला सांगायचं आहे. सगळ्यात सुरुवातीला काय बघतो आपण, कुठल्याही पुरुष माझ्या मुलीला मुलगा बघतोय मी समजा, तर पहिल्यांदा काय, रूप, तो दिसतो कसा. तसं भगवंताचं स्वरूप पाहिलं, सच्चिदानंद रूपाय. नंतर पगार, सामर्थ्य काय त्याचं. माझ्या मुलीला दुःख नाही ना होणार, मी खूप दुःख सोसले असं ती सासू, ती मुलीची आई विचार करते. नंतर सामर्थ्य बघतो, पण सगळ्यात शेवटी बघितला जातो तो स्वभाव. फारच चांगला दिसायला हो, फारच छान दिसतो, अफाट पगार आहे, 3-3, 4-4 लाख रुपये महिन्याला आणतो, पण शार्प शूटर आहे. आमची टोळी देऊ का आपण मुलगी त्याला? नाही. स्वभाव कसा आहे आणि तो स्वभाव बघायचा आणि थांबायचा. कसा आहे भगवंत, तापत्रय विनाशाय. त्याला फक्त शरण जा. शरण कसं जायचं हीच प्रक्रिया पुढे येते. प्रपंच न सोडता रोजचं जे रुटीन आहे तेच तसंच्या तसं, काही त्यात बदल नाही, फक्त आतमधली सिस्टीम बदलायची, एवढंच. बुद्धी प्रपंच सोडून विचार करू शकत नाही, एवढं बुद्धीला आपण कमकुवत करून टाकलंय. प्रपंच तर नेटका करायचा. समर्थ म्हणाले, प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका विवेकी हो. आपण जर विचार केला तर आपली बुद्धी सहज प्रपंच करून सहज परमार्थ करू शकते. एवढी आपल्या सगळ्यांना बुद्धी दिली भगवंतानी. असं नाही की यांना जास्त दिली मला कमी दिली, यांना जास्त दिली, असं नाहीये. ईच सोल इज पोटेन्शियली डिव्हाइन. सगळ्यामध्ये तेवढं दैवी सामर्थ्य दिलंय, फक्त आपण डेव्हलप केलं नाही. आम्ही आमची सिस्टीम अशी करून टाकली की केवळ हम दो हमारे दो माँ बाप को छोड़ दो, एवढंच. असं सिस्टीम आमची एवढंच फक्त. नाही, आपण वाटेल ते करू शकतो. स्वयंपाक करताना स्वयंपाकही नीट करू शकतो आणि ध्यानाला बसल्यावर ध्यानही करू शकतो. तेवढी ती एक्सटेंड करून घेतली पाहिजे. जी आपली बुद्धिमत्ता आहे ते काम भागवत करतं. कशाला भागवत वाचायचा? प्रपंच सोडा परमार्थ करा, हिमालयात नाक धरून बसा, डाव्या नागपुडीने जीव घ्या, श्वास सोडा, असलं काही नाहीये. सहज सुखे येतो घरा नारायण, न लागे कष्टावे तुकोबा, न लागे कष्टावे जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण, सहज येतो. त्याच्याकरता एक गोष्ट करावी लागेल, त्याचा स्वभाव कसा आहे? तापत्रय विनाशाय. अत्यंत मऊ आहे, इतका तो दयाळू आहे. आत्ता ज्याचं वर्णन झालं की तो सच्चिदानंद रूप आहे, सगळ्यांच्या मध्ये तो भरलेला आहे. विश्वाला निर्माण करतो आणि सांभाळ करतो. पण त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांकरता काय करतो तो? जो नाम्याची खीर चाखतो, चोखोबाची गुरे राखतो, पुरंदराचा हा परमात्मा, वाली दामा
वर्षाचा मुलगा गेला. दामाशेट्टीना वेळ नाहीये बाळा, आज पांडुरंगाला नैवेद्य तू समर्पण करून ये. 5 वर्षाचं लेकरू गेलं मंदिरात. असे बरेच नैवेद्य यायचे, पण हा पण गेला. तो काही पुजारी नव्हता, फक्त वडिलांनी सांगितलं पांडुरंगाला नैवेद्य समर्पण करून ये. गेला आणि हट्ट धरून बसला. देवा, बाबांकडून जेवतोस, माझ्याकडून नाही जेवणार, माझ्याकडून नाही जेवणार. आणि इतका शुद्ध भाव होता त्याचा. लहान होता ना तो. लहान मुलांचा फार शुद्ध भाव असतो, लक्षात घ्या. मोठे लोक एकदा झाले ना की ते बनेल होतात. बनेल, त्याला बनचुके म्हणतात. देव प्रकट झाला तरी भरवणार नाही. लहान लेकरं जी येतात ना, ती खरं झोपली तरी चालतील, पण प्रवचनाला आणत चला, नाहीतरी आपण काय करतो. काल आम्ही विमानात होतो ना, तर आमच्या पुढच्या सीटवर एक लहान बाळ होतं. ते सारखं माझ्याकडे योगेश बुवांकडे बघेन हसे. एवढंच लहान बाळ. त्याचे आई बाबा नाही हसले. उलट आम्ही छातीवर म्हणजे कसले वेगळे प्राणी आहोत असं काहीतरी बघत होते आमच्याकडे सगळ्यात. काही कोण काय बघता मुद्दा नाही. लहान लेकरांना नाही बघा, ती फक्त भगवंताची असतात. आणि आपल्याला कथा माहिती आहे, भगवान व्यवस्थित जेवले. पुढचा प्रसंग फार गोड आहे. घरी आल्यावर गोणाई ओरडली, कुठं गाईला घातलंच काय अन्न? बाबा रोज घरी आणायचे, मग आपण घ्यायचो. कुठं गेलं ते पोळ्या भाजी सगळं? ते म्हणले पांडुरंग जेवला. आईनं हात उगारला. खोटं बोलतोस? एक तर दुसऱ्या घरातलं अन्न वाया घालवलंच पहिला मुद्दा, खोटं बोलतो दुसरा मुद्दा. विश्वासच नाही बसला. कसा आहे तो? इतका तो दयाळू आहे की एक एक भक्ता करता तिथे येतो. वास्तविक काय गरज आहे एवढं छोटं करायचं काम? म्हणजे प्रल्हादाला वाचवायला आला, नरसिंह झाला. एकदा प्रश्न विचारला कोणी अकबराने बिरबलाला, बोले बिरबल तुम्हारा खुदा भगवान जो बोलते हैं आप विष्णु वगैरह कुछ नाम लेते हैं, वो बहुत गरीब है, उसके पास नौकर चाकर कोई नहीं है. बोले वैसा नहीं है, खाविन परवरदिगार वैसा नहीं है. फिर मैंने जो कुछ कहानियां सुनी है, राम हुआ, कृष्ण हुआ, वो प्रहलाद छोटे बच्चे के लिए नरसिंह हुआ, क्या जरूरत थी? रावण को मारने के लिए राम होने की क्या जरूरत थी? हार्ट फेल. हिरण्याक्ष को मारने के लिए स्वाइन फ्लू, खुद स्वाइन बने, डुकराचा अवतार घेतला, वराह अवतार घेतला, न मारलं. ठीक आहे म्हणाले. बिरबल म्हणाला असं उत्तर द्यायची काही स्टाईल असते. आणि म्हणून एक दिवस त्यांच्याकडे पौर्णिमेचं काही शरद पौर्णिमेचं औचित्य आहे. शरद या नावाचं पहिल्यापासून औचित्य आहे. म्हणजे कृष्णावतारामध्ये पण शरद पौर्णिमेलाच ते एकत्र होते सगळे. असो. आणि असेच पौर्णिमेला नौकेत बसले. त्यांच्याकडे यमुनेमध्ये नौका विहार करायला निघाले. बादशहा, त्याची बेगम, लहान मूल, त्यांचा लहान मुलगा होता, त्यांचे प्रधान, त्यांचे कुटुंब सगळे. आणि काही नाही, श्रीखुर्मा वगैरे त्यांचं मस्तपैकी ती दुधाचा प्रकार तो प्यायचा. चांगलं सगळं चाललं होतं. आणि त्या चंद्राला पूर्ण चंद्र, थोडक्यात आपण जे करतो ना शरद पौर्णिमेला चंद्राला दाखवतो आणि त्या चंद्रकिरणातनं त्यात औषधं येतात. म्हटलं सायन्स काय आहे थोडंसं कळलेलं, सगळं अजून कळलेलं नाही आहे काय काय होतं. तीच पौर्णिमा का वगैरे वगैरे त्याचं आहे. तर ते आपण ते नौका विहाराला जायचं. मोठी नौका त्यांनी तयार केली आणि तिकडे गेले. बिरबलाने आधी प्लॅन केला होता. बेगमला सांगून ठेवलं होतं. बेगम इतकी नवऱ्याचं ऐकणार नाही पण बिरबलाचं ऐकेल. कारण तिला माहिती होतं निश्चित हा बिरबल माझ्या नवऱ्याच्या हिताचंच सांगेल. इतकी चांगली होती ती. बेगम म्हणली काही हरकत नाही. बिरबलानं तो जो मुलगा होता त्यांचा, त्या मुलाच्या आकाराचा एक बाहुला तयार करून घेतला आणि जसे कपडे त्याच्या अंगावर होते त्याच रंगाचे कपडे त्या बाहुल्याच्या अंगावर घातले आणि योग्य वेळ येऊ दिली. त्या मुलाला लपवला. त्याला सांगूनच ठेवलं होतं, मी सांगितलं की लप. आणि पटकन ते बाहुलं त्यांनी नदीमध्ये टाकलं. त्या मोठ्या नदीमध्ये टाकलं आणि बादशाला सांगितलं अहो तुमचा मुलगा बुडाला. आणि तो बुडाला हो ते बाहुलं. आता ते कपडे ते बुडालेलं पाहिलं, त्याच अंगापिंडाचं ते बाहुलं
बादशहानं काही विचार केला नाही, मुकुट काढून ठेवला, पटकन उडी मारली. असं असं करून बाहुल्यावर काढलं होता. मग त्याला वरती घेतला. खाविन, आपके पास तो इतने नौकर चाकर थे, इनको क्यों नहीं बोला? त्यांना उडी मारायला का नाही सांगितली? बादशाह म्हणला कळलं उत्तर. भगवंत का अवतार घेतो, का येतो, तर तो आपल्याला त्याची लेकरं समजतो. फक्त आपण लेकराच्या भूमिकेत गेलो, ज्या क्षणाला मी लेकराच्या भूमिकेत गेलो की भगवंत आईच्या भूमिकेत जातो. जसा आरसा असतो ना, आरशात ज्याप्रमाणे आपण बघू त्याप्रमाणे आरशातलं प्रतिबिंब आपल्याकडे बघतं. ऍक्च्युली ते आपल्याकडे बघतच नसतं, आपणच आपल्याकडे बघत असतो. हेच उदाहरण लक्षात घ्या. विश्वोत्पत्त्यादि हेतवे, अगदी निश्चिंत, पूर्ण निश्चिंत व्हा. भागवत आपल्याला आश्वासित करतंय. समर्थानी ज्याचा आधार दासबोधाला घेतला ते भागवत आपण बघतो आहोत. त्या भागवताचं महात्म्य या विश्वातल्या सगळ्याच्या सगळ्या तापत्रय विनाशाय, तीनही प्रकारच्या तापांना नाहीस करणार. तीनच प्रकारचे ताप आहेत, आदि दैविक, आदि भौतिक आणि आदि आत्मिक. आदि आत्मिक म्हणजे गेल्या जन्मी आपण केलेली कर्म आतमध्ये भरून आणली आहेत, ती योग्य त्या वेळेला प्रगट होतात. हात दुखतो, पाय दुखतो, अमुक होतं, त्याची यादी आहे समर्थाने दिली. काय नेमकं प्रारब्ध म्हणून प्रकट होणारं दुःख हे आदि आत्मिक, आतलंच प्रकट होतं. आदि भौतिक म्हणजे निर्माण झालेल्या वस्तूंकडून त्रास होतो. दगडाची ठेच लागली ही बाहेरची गोष्ट आहे. भौतिक म्हणजे भूत म्हणजे तयार झालेलं, आधी जे तयार झालंय त्या वस्तूंकडून आपल्याला त्रास होतो, त्या व्यक्तींकडून, त्या लोकांकडून त्रास होतो, आदि भौतिक. आणि आदि दैविक म्हणजे आपल्याकडून देवतांचे काही अपराध घडलेले असतात. उदाहरणार्थ मनुष्य सहज जमिनीवर थुंकतो, हा पृथ्वी तत्वाचा अपमान आहे. आपल्या अंगावर कोणी थुंकलं तर आपल्याला बरं वाटेल, थँक्यू म्हणून आपण ते नाथानी म्हणावं. आणि तरी कर्माचं फल हे भोगावंच लागणार आहे त्याला. ते नाथानी वाईट वाटून घेतलं नाही, हा नाथांच्या मनाचा मोठेपणा. याप्रमाणे आपण अनेक गोष्टींचे अपराध करत असतो, आपल्यालाही माहिती नाही. आपण भेंडी चिरताना आळी चिरली गेली, झालं की नुकसान. काही गरम करताना एखादी मुंगी मारली गेली, शेंगदाणे, म्हणजे 5 दोष सांगितले बरं का, त्याच्यात नको जायला. म्हणून आपल्याकडे वैश्वदेव सांगितलाय. वैश्वदेव सांगितलाय तो का, अन्न संस्कारार्थम पंचसूना दोष परिहारार्थम, 5 प्रकारचे दोष आमच्याकडनं घडलेले आहेत, त्यातून आम्हाला पवित्रता मिळावी एवढ्या करताय. आता हे सगळं नुसतं ऐकून घ्या. वैश्वदेव करणं अवघड आहे. मी त्याला सांगतो की निदान एवढा भाताचा गोळा तरी बाहेर ठेवत चला, काकबली म्हणून बराचसा, आणि देवाला नैवेद्य दाखवावं. केव्हा तरी वर्षभरात एकदा प्रायश्चित्त करून घ्यावं. भारतात आल्यावर बघा, माझा काही तो व्यवसाय नाही आहे, नाही तर तुम्ही म्हणाल बुवा बहुतेक असं काही नाही, डिटेल स्टडी तो अवघड आहे, पण एवढं निश्चित आहे की हे करून घ्यावं. असे अनेक अपराध देवतांचे घडलेले असतात, त्या देवता आपल्यावर रागावलेले असतात. आणि मग योग्य वेळेला योग्य ती देवता म्हणले पाऊस का पडत नाहीये, म्हणलं तुम्ही निसर्ग देवतेचा अपमान केलाय म्हणून पाऊस पडत नाहीये. नको तिथे पाऊस पडतोय का, तिथेही असंच झालंय. कार्य आहे तिथे कारण काहीतरी आहे, ती कारणं आज आपल्याला शोधावी लागतील आणि मग त्यातनं बाहेर पडावं लागेल. या 3 प्रकारच्या तापांना आपण व्यापलेलो आहोत. चौथा ताप नाही. एकाने सांगितलं आध्यात्मिक ताप म्हणजे प्रवचन ऐकणे, नाही ते गंमत आहे. फक्त ती आदि भौतिक, आदि दैविक आणि आदि आत्मिक या 3ही तापांपासून जर आपल्याला वाचायचं असेल किंवा ऍडजस्ट करून कल्याण हवं असेल तर काय करा, तर त्याचा जो मालक आहे, आपण केलेल्या सगळ्या कर्मांचं सगळंच्या सगळा साठा आपल्याजवळ ठेवतो आणि योग्य त्या वेळेला योग्य ते कर्म आपल्याला देतो. म्हणून कर्माध्यक्ष आहे तो. कसा आहे तो? कर्माध्यक्ष. वेदांतांनी सांगितलं भगवंत आपल्या भोगांचा परतंत्र करता आहे. जरा सोपं. परतंत्र करता म्हणजे काय, आपण जी कर्म केली तीच तो आपल्याला परत देतो, म्हणून तोच करताय, तोच सगळं ऍडजस्ट करू शकतो. पण असं करतो तो, आपण जर त्याला प्रिय असू तर योग माझा आवाज बसेल पण प्रवचन नसताना बसेल. पुण्यात बुवा आहेत माझ्या ओळखीचे, त्यांचा खूप 10 वर्ष होऊन गेली याला, M80 वर ऍक्सिडेंट झाला.
म्हणजे त्यांचा किती पायातल्या म्हणजे उजव्या पायातल्या घोट्याचा चुरा झाला. 25 ऑपरेशन केली, 25 ऑपरेशन करावी लागली फक्त पायाची. त्यांना मी भेटायला गेलो, म्हटलं बुवा अभिनंदन. ते इतके रागवले, माझ्याच वयाचं आहे. म्हणले सगळेजण अगदी मला कसं झालं वाईट झालं, अभिनंदन का अभिनंदन का. म्हटलं आता 6 महिने तुम्हाला कंपल्सरी अभ्यास करायला मिळणार आहे. म्हणले बुवा मी हा असा विचारच नाही केला. दुसरा म्हटलं बुवा तुमचा ऍक्सिडेंट झाला, मला सगळे डिटेल्स माहिती होते, हॉस्पिटल समोर झाला की नाही. ते म्हणले हो, तुला कसं माहिती. म्हटलं मला सांगितलं. तिसरा मुद्दा, 1 तासात तुम्ही ऑपरेशन टेबलवर होतात की नाही. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा, ऍक्सिडेंट ज्यानं केला म्हणजे एका मारुतीवाल्यांनी नवीन शिकणाऱ्यांनी जोरात धडक मारली, त्यानं सगळे पैसे भरले, तुम्हाला 1ही रुपया खर्च नाही आला की नाही. ते म्हणले बरोबर आहे, हा विचारच नाही केला. म्हणले मी म्हणलं तुम्ही आतापर्यंत जी कीर्तन सेवा मन लावून केली त्याची ऍडजस्टमेंट केली भगवंतानी, प्रारब्धच भोगून संपवलं. कारण भोगून आपलं लोन आपण नको का फेडायला, पण ते अशा पद्धतीनं फेडायला लावलं की तुम्हाला कमीत कमी त्रास होईल, ऍडजस्ट करतो तो. तापत्रय विनाशाय. कल्पना करू शकणार नाही तुम्ही. मी जर फक्त याची उदाहरण देत बसलो तरी 8 दिवस जातील. इतकी उदाहरणं आहेत की आपल्याला जो काही त्रास होणार आहे तो होईल, पण अशा वेळेला होईल ज्या वेळेला आपण सहन करू शकतो. फक्त आपण त्याला प्रिय व्हायला पाहिजे. आपली आई आपल्याला बरं नसेल तर कडू औषध देते, म्हणजे प्रारब्धातलं कडू औषध संपतं पण लगेच साखर खायला देते. डॉक्टर साखर देणार का इतकी लाड करतील का ते म्हणतील खा तर खा, नाही तर काय व्हायचं ते होऊ दे तुझं. सांगण्याचा भाव असा की आईच्या भूमिकेत जे वेळेला भगवंत जातो, म्हणजे मी लेकराच्या, तो आईच्या भूमिकेत कायमच आहे, मी लेकराच्या भूमिकेत जातो म्हणजे मी तसा शरण होतो. त्यावेळेला 3ही प्रकारचा ताप आणि सगळ्यात मोठा ताप आहे ज्याचा विचार उद्याच्याला आपण करूया. त्या तापापासून तो विनिर्मुक्ती देतो, त्याचा विचार उद्या करूया. आपल्याला जे मी दिलेलं आहे त्यातलं चतुश्लोकी भागवत आपण म्हणूया. त्याचा उद्गार जर जमलं तर घरामध्ये रोज करा. मी सांगतो, माझ्या पाठोपाठ आपण म्हणा. जर रोज आपण या 5-7 दिवसात ते पाठच करू, 1 मिनिट लागतो त्याला. पान नंबर 2 चतुश्लोकी भागवत असं वरती लिहिलेलं आहे. त्याचा उद्गार जर रोज आपण घरामध्ये केला तर त्याचं फल सांगितलंय, अनेक यज्ञ केल्याचं फल आहे त्याचं. माझ्या पाठोपाठ म्हणा. श्री भगवान उवाच ज्ञानं परम गुह्यं मे यद्विज्ञान समन्वितं सरहस्यन्तदङ्गं च गृहाण गदितं मया यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः तथैव तत्त्वविज्ञानम् अस्तु ते मदनुग्रहात् अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परम् पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम् तृतीयर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यम् तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्याम् यस्यात् सर्वत्र सर्वदा एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित्
श्री गोपाल कृष्ण भगवान की आरती लावा. भागवताची फलश्रुती दिली आहे त्याच्याच खाली ती म्हणूया. भवे भवे यथा भक्तिः पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वं नो यत प्रभो नाम संकीर्तनं यस्य सर्वपाप प्रणाशनं प्रणामो दुःखशमनः तन्नमामि हरिं परम् अनायासेन मरणं विना दैन्येन जीवनं देहि मे कृपया कृष्ण त्वयि भक्तिम् अचञ्चलां त्वयि भक्तिम् अचञ्चलां त्वयि भक्तिम् अचञ्चलां लावली. जय हो जय श्री भा